मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासनं देण्याऐवजी आम्ही काय कामं करणार आणि कशी करणार ते सांगितलं. मशिदीवरील भोंगे काढले पाहिजेत, यामध्ये दुमत नाही असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेमध्ये बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा माजीवेडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा उमरातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊ नये असं कुराणमध्ये लिहिलं आहे. मग लाऊडस्पीकरच्या कुराणमध्ये उल्लेख आहे का अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणं असा कुठला धर्म आहे अशी विचारणा करत लाऊडस्पीकरवर लावण्यापेक्षा अलार्म लावा असा सल्लाही त्यांनी दिला. सगळं स्वतःच्या सोयीनुसार चालणं यांचं, सगळं स्वतःच्या सोयीनुसार, धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार. हिजाब का घालायचा कुराणमध्ये लिहिलंय. पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय. मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून. कुराण ज्यावेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का? तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा. मला बरं या गोष्टीचं वाटलं, कारण आत्ताच बातमी आली 92 साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्याला एक बाबू खान नावाचा माणूस, मुंबईमधल्या बांद्रामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस, मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यावरती कोर्टात गेला. अभिमान आहे मला असला बाबू खानचा. आणि त्यांनी त्याच्यात तेच दिलंय. त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे ती सकाळची जी आजार असते, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं. तेव्हा घड्याळ पण नव्हतं. ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्याला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्याला लाऊडस्पीकर नव्हते, घड्याळ नव्हती. माणूस एक ओरडायचा वरून, लोक तिकडे काही आजार म्हणाला काय ते जायचे. अरे आता आला ना तो माणूस करायला बोंबलतोय. तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय. आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या समजा तुमच्या कानाशी वाजवत बसलो, आवडेल का? दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये. आणि याच्यावरती जर समजा तुम्ही अडून बसणार असाल, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. नाही वटणीवरती आणले तर बघा. मला हा काही धार्मिक विषय नाहीये. हा लोकांना त्रास होतोय. सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो, 10 दिवस 12 दिवस आपण समजू शकतो. आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्या गोष्टी आपण समजू शकतो. पण 365 दिवस 24 तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे, उंबरठ्याच्या बाहेर येऊ देता कामा नये. ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही. आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण जातो, सकाळी पूजा करतो, नमस्कार करतो, बाहेर निघतो. तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा तुमच्या गुडघ्यावरती सगळं वर म्हणा प्रार्थना. आम्हाला कोणी आक्षेप आहे? तुमच्या धर्मामधला विषय असेल, तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा, काय नमाज पडायचं नमाज पडा. कोणी आक्षेप घेतलाय? कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला. पण सगळे मिळून जेव्हा तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार, आक्षेप आमचा तिकडे. वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत, वर्षानुवर्ष आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाही. आज हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं. आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आजही निवडणुका काय चालू आहेत आमच्याकडचे विषय काय आहेत? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ. आजही तेच चालू आहे 50 वर्ष झाली तरी. मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाही, आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील, आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील. म्हणजे आता पण म्हटलं होतं मी त्या तुमच्या काय ते दिव्याला, आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण, ज्याची नखं वाढली अशी वाकडी आतमध्ये जातात आणि तो आपला एकटा फिरत असतो आपल्या गुन्हेगार. तुझी नखं दाखव, हा बघा नखा घेऊन फिरतो, आपल्या नखा घेऊन फिरतो.